म्हणतोय माझी मुलगी पळून गेली, सापडून द्या. पोलीस म्हणतो डोळ्यातलं पाणी पुसत तुमची मुलगी सापडवतो. तो पोलिसाच्या पाया पडून सांगतो, हे पण पागल घालतो परत संधी सकाळी कळवलंच खरं. तो पोलीस त्यांना म्हणतो डोळ्यातलं पाणी पसरली तुमची मुलगी सापडून देतो. बाप म्हणतो मी माझी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी होऊ देणार नाही. पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे, संपला बाप, आणि याला सगळ्याला खतपाणी पुरीच्या आईचं आहे. मुलगी प्रेमात पडली हे तिच्या आईला माहित आहे. पोरगी पळून जाणार आहे हेही तिच्या आईला माहिती आहे. आणि कधी जाणार आहे हे माहिती आहे. आणि कुठं जाणार आहे हेही माहिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? नाहीये नाहीये मुलगी मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. महाराज म्हणून मला पैसे माझे कीर्तन कधी ऐकू नका. नाही नाही महाराज म्हणून ऐकू नका. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. तुम्हाला माझ्या पाया पडून माझी तारीख ठेवायची त्याच्यासाठी मी बोलणार नाही कधी. आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे. काय मत आहे तुमचं? आज या 4 वर्षामध्ये बापानं जर मुलाला खांदा दिला तर काय कमवणार तुम्ही आयुष्यात? आज ईश्वरासारखा बाप पोराच्या प्रेताजवळ डोकं ठेवून रडतोय. आज 30% लोक पुत्र सुखापासून वंचित आहेत. कोटीच्या इस्टेट आहेत, कोटीच्या, पण घरात पाणी द्यायला पोरगा नाहीये. अरे बाप बाहेरून आला त्याला जर पाणी मागितलं पोराने दिलं ना तर बापाची तहान वाढते. आणि बाप पोराला म्हणतो आईला सांग मला चहा ठेव. अरे तुमच्या कोटीच्या इस्टेटी आहेत पण तुमची पोरं दारू पिऊन गेली, तुम्ही इस्टेटी कमावला कशाला? अरे तुमच्या घरात जर पाणी द्यायला पोरग नाही, तुझे 7 धाबे 9 बार 11 पंप 13 जी शिपीला आगला,